नमस्कार, आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। जोशवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीरतर्फे रत्न सन्मान, मरणोत्तर सन्मान, गौरव पुरस्कार 2021 मान्यवरांच्या हस्ते झाला संपन्न। जोशवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर आयोजित सोनगीर गावातील रत्न सन्मान व मरणोत्तर सोनगीर रत्न जीवन गौरव पुरस्कार 2021 चा दिला गेला। समारंभाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश श्री बापूसाहेब जेटी देसले, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार श्री महेशजी गुगे, सोनगीर सरपंच श्रीमती रुक्माबाई गोरख ठाकरे, संचालक मॉडर्न नर्सरीचे उत्तमराव पाटील, कॅन्सर फाउंडेशन मुंबई सागरजी देशमुख, ज्येष्ठ कवी जगदीशजी देवपूरकर, जोशवा संस्था अध्यक्ष दिलीप बोमाळी, दलित मित्र, रुग्ण मित्र या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रम अगोदर दीप प्रज्वलन करून मला सुरुवात झाली। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून गौरव पुरस्कार देण्यात आला। जोशवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर तर्फे विविध कार्यक्रम वर्षातून राबविले जातात। अंध, मूक, बधिर, दिव्यांग यांची दिवाळी साजरी व्हावी म्हणून संपूर्ण किराणा किट दिवाळीच्या वेळी 7 वर्षापासून दिले जात आहे। मुली मुले यांचेही लग्न संस्थेमार्फत लावले जाते। आत्ताच किडनी पेशंटच्या ऑपरेशनसाठी 15 लाखाची मदत केली। हा कार्यक्रम MG बागुल हायस्कूल प्रांगणावर कार्यक्रम झाला। जोशवा सांस्कृतिक क्रीडा मंडळ अध्यक्ष दिलीप सुका माळी, सचिव वंदना दिलीप माळी, उपाध्यक्ष अशोक भिका माळी, संचालक देवीदास बडगुजर, संचालक नंदला बडगुजर, संचालक रमेश माळी, संचालक शेखर कुलकर्णी, कुणाल माळी, शालिक पाटील, चेतन धनगर, संतोष खैरनार, अशोक माळी, PK शिरसाट, अनिल पाटील, सुरेश कासार, अनिल माळी, प्रकल्प प्रमुख प्रमोद धनगर, BH माळी, आरिफ का पठाण, संयोजक MT गुजर, कैलास पाटील, दीपक माळी, चिरंजीव जितुबो माळी, तुषार खैरनार, राहुल बडगुजर, भूषण माळी, साई बडगुजर आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। तो मुसाफिर हूँ तेरी कश्ती का, तू जहाँ कहेगी मैं वहाँ ठहर जाऊंगा, और मुझको सूली पे चढ़ाने की जरूरत क्या है, मेरे हाथों से कलम छीन लो मैं मर जाऊंगा। किसी किसी को खुदा ये कमाल देता है, और ये वो हुनर है जो हर किसी को नहीं मिलता, जो आंसुओं को भी शबनम में डाल देता है। आइए, ना रही चांद सितारों की मैं मोहताज कभी, सदा मेहनत की मैंने अपनी उजाले देखे, और तज़किरा उसने लकीरों का वहीं छोड़ दिया जब नजूमी ने मेरे हाथ में छाले देखे। ज्योतिराव फुले यांची आज 131वी पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने जोशवा मंडळातर्फे एक छोटा गाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सोनगीर रत्न मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आणि सोनगीर रत्न सन्मान पुरस्कार या सोनगीर गावात जे रत्न घडले आणि जे उच्च स्तरावर पोहोचले आणि त्यांनी सोनगीरसह सोनगीरच्या बाहेरही त्यांनी एक सोनगीरची ओळख निर्माण करून दिलेली आहे। आणि अशा व्यक्तींचा कुठेतरी गौरव व्हावा ही संकल्पना मी आणि माझे मित्र 3 ते 4 वर्षापासून ही संकल्पना मनात घोळत होती। तसेच हे सोनगीर गाव ऐतिहासिक आणि वारसा असलेले गाव आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या या रत्नाचा समावेश आहे। कोणी सहकार क्षेत्रामध्ये नाव कमावलं, कोणी राज्यपाल भवन मध्ये उच्च पदावरती राष्ट्रपतीचे उपसचिव म्हणून काम केलेलं आहे, कोणी राजकीय क्षेत्रात आपले नाव कमावले। सोनगीरचे प्रथम आमदार आपल्या सोनगीर गावात झालेले हे कोणाला माहित नाही। आपल्या सोनगीर मध्ये प्रथम IAS अधिकारी होऊन गेलेले आहेत हे कोणाला माहित नाही। एक महान व्यक्तीने या आपल्या सोनगीर गावामध्ये जमीन वगैरे एक इमारत बांधून दिली आणि या सोनगीरच्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या मुलांना एक शिक्षणाची सोय करून दिली, शिक्षणाचे द्वार करून दिलं। असं हे आमचं सोनगीर गाव आणि या सोनगीर गावाचा वारसा फार मोठा आहे। या सोनगीर गावाने असे रत्न घडविले आहेत आणि तोच आदर्श या पुढच्या पिढीला मिळावा, भावी पिढीला मिळावी आणि एक युवा पिढी एक आदर्श वाण घडावी
आदर्श बनावे, या व्यक्तींचा एक आदर्श घेऊन आपणही काहीतरी व्हावं आणि त्याचे आदर्श घ्यावा. आणि म्हणून या जोशाबा संस्थेने एक मरणोत्तर सोनगी रत्न गौरव पुरस्कार आणि सोनगी रत्न सन्मान पुरस्कार असे पुरस्कार वितरण सोहळा आज या क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी 131वी पुण्यतिथी निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गणेश उत्सवाच्या माध्यमातून HIV ची जनजागृती या मंडळाने जवळजवळ 5 वर्षे सोनगीर आणि सोनगीर गावात केली आहे. तसेच कॅन्सर विषयी चळवळ, जे गोरगरीब रुग्ण असतात त्यांना मोठमोठ्या आजारपणासाठी त्यांच्याजवळ पैसा नसतो आणि काय करावे सुचत नाही, आणि अशा रुग्णांना सुद्धा या मंडळामार्फत मी स्वतः त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मी त्यांना ॲडमिट करून देतो. ॲडमिटच करत नाही तर त्यांना चॅरिटीमधून त्यांना इन्कम पैसा सुद्धा उपलब्ध करून देत असतो. आणि हे कशामुळे? हे फक्त हे माझ्या सोनगीरकरांच्या या रत्नांच्या सहकार्याने, यांचा जो आदर्श आहे तो घेऊनच मी हे काम करत आलेलो आहे. आता बंधून आनंदाची गोष्ट, दादासाहेब परवाच एका आईने मुलाला किडनी दिली. जापोरा म्हणून गाव आहे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. आईने मुलाला किडनी दिली. 15 लाख रुपये आम्ही चॅरिटी मधून त्याला उपलब्ध करून दिले आणि ते ठरलेले आहे ते हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये. असे जे मोठमोठे रुग्ण असतात त्यांना आम्ही चॅरिटी कुठल्या माध्यमातून कोणाचे मार्गदर्शन घेऊन आम्ही त्यांना ऍडमिट करत असतो. तसेच जे दिव्यांग बांधव असतात, आपण दिवाळीसारखे सण साजरा करतो, आनंदाने करतो, कपडे घेतो, फटाकडे घेतो, मुलांना सर्व घेतो, बायांना साड्या घेतो, आपण घेतो. परंतु जे दिव्यांग असतात, टोटली डोळ्यांनी ब्लाइंड असतात, तर यांच्यावर भगवंतांनी कुठेतरी एक अन्याय केलेला आहे. आणि म्हणून त्यांच्याही घरात उजेड व्हावा, त्यांनी दिवाळी आनंदाने साजरा करावी, अशा लोकांसाठी आम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून दरवर्षी त्यांना पूर्ण दिवाळी सण साजरा करता यावं म्हणून पूर्ण किराणा किट आणि दिव्यांग महिलांना आम्ही साडी चोळी घेऊन त्यांचा आम्ही सत्कार करत असतो आणि तो कार्यक्रम सुद्धा आम्ही विरोध करत असतो. तसेच त्या बांधवांचा आपण वधूवर परिचय मेळावा घेतो. मराठा समाजाचा वधूवर परिचय मेळावा होतो, माडी समाजा वधूवर परिचय मेळावा होतो, वाणी समाजा वधूवर परिचय मेळावा होतो, तेली समाजा. परंतु दिव्यांग बांधव यांना कुठे जात नसते, कास्ट नसते, आणि म्हणून यांच्या बांधवांचा सुद्धा आम्ही वधूवर परिचय मेळावा आम्ही घडत असतो. या पाहुण्यांनी सांगितलं, सत्कारार्थीने सांगितलं, ते परत मी रिपीट करत नाही. पण अशा गावाच्या लोकांना एक पोलीस अधिकारी ना केवळ पैशासाठी त्रास देत होता. आले माझ्याकडे, लोकमतच्या माध्यमातून त्यांना इशारे दिले. मी SP साहेबांना सांगितलं, संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली, फरक काही पडत नव्हता. दुर्दैवाने एका पान टपरीवाला त्याला त्रास दिला, त्याला कोंडून ठेवलं आणि ही मंडळी आली माझ्याकडे. मी काहीच केलं नाही, एक नोटीस दिली आणि उपोषणाला इथे बसलो. सोनगीरकर असं गाव आहे त्यावेळेला मला कळलेलं आहे. 35 वर्षापूर्वी मी आव्हान केलं, काहीच करायचं नाही, मला इथे उपोषणाला बसायचंय. पण मी उपोषणाला बसल्यानंतर, मी उपोषण सोडेपर्यंत सोनगीरच्या फाट्यावरचं एकही दुकान उघडं राहता कामा नये. आणि सर्वांनी साथ दिली हो. म्हणजे तो मोची होता, त्या मोच्याने देखील सांगितलं की मी पण दुकान बंद ठेवतो. नुसता असा ठोकर बसलेला चपल्यावाला. हॉटेल बंद, पानटपरी बंद, पेट्रोल पंप बंद, सर्व बंद. जाणारे येणारे लोक म्हणायचे सोनगीर आहे का काय. 2च तासामध्ये SP स्वतः इथे आले आणि त्यांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला जी कारवाई करायची ती आम्ही करणार आहोत, परंतु कृपया तुम्ही उपोषण सोडा आणि हा व्यवहार चालू. खाणीला हिऱ्याची किंमत कळत नसते असं म्हणतात, पण असे पण हिरे आहेत की असे पारखी आहेत. मग ते आरिफ पठाण असो, दिलीप भाऊ असो, तुमचा प्रमोद धनगर, अहो यांच्या पाठीमागे पत्रकार सर्व उभे आहेत सोनगीरचे. इतका आनंद होतो मला. खरं तर सरपंचताई तुम्ही इथे आहात. मी सांगेल की कुठल्याच गावामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र वसाहत नाही. माझी विनंती राहील की या पत्रकारांना जर स्थायिक केलं, तुम्ही त्यांना बलवान केलं, त्यांना हे केलं, तर सोनगीर हे जिल्ह्यामध्ये अग्रस्थानी सर्वच बाबतीमध्ये राहू शकेल.
आग्रा रोडवरचं हे जरी हा जुना आग्रा रोड असला तरी आजही या आग्रा रोडला अतिशय फार महत्वाचं स्थान आहे. चांगली चांगली मोठी मोठी माणसं म्हणजे कशी हेरली हिरे हे पटतंय की खऱ्या अर्थाने यांचा सत्कार केला की ज्यांना करायला पाहिजे होता याच्या पूर्वीच व्हायला पाहिजे होता, पण उशिरा का होईना आज त्यांचा सन्मान झाला. हे खूप चांगलं झालं. त्याच्यामुळे लोकांना कळलं, गावाला कळलं आणि वर्तमानपत्रातून ज्या वेळेला या बातम्या जातील त्यावेळेला दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.